संत भाऊ सांगितलं की नाही त्या निलंगा तालुक्यात भागवत चालू होतं बरं की खडकुंबर म्हणून निलंगा तालुक्यात. मग चालू असताना एक अशी महिला आली आणि म्हणे महाराज विचारू का मी विचार बाई काय ना म्हणे महाराज मला कथेला बसली झोप लागते ते कथा संपल्यानंतरच जाग येते म्हणे त्याचा काही उपाय आहे का. आता काय म्हणतात बाई पाप आहे वगैरे म्हणतात. मी म्हणलं बाई पाप नाही बरं काय तुमचं काहीतरी पुण्य आहे म्हणून तुम्ही ह्या मंडपात आला बरं का लक्षात. एक वाक्य म्हणू का तुम्ही आता आज एवढे आला तुझ्या अजून वाढाल हां अजून येतील. आता मला सांग ही बाउंड्री आहे बरं का आपली आता क्रिकेटची बाउंड्री नाही माझ्या या ठिकाणी बाउंड्रीच्या बाउंड्रीवर बॉल लागला सगळ्या तरुण मंडळी ऐकायला लागले. त्याला किती रन होता आपण हां वा 4 बाउंड्रीच्या पलीकडे गेला तर 6 एक सांगतो सोपं सांगतो लक्ष आहे. एकाने प्रश्न विचारला एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात 6 बॉल. राम म्हणू नका बरं का उत्तर बरोबर सांगितलं उत्तर थोडं चुकीचं आहे ना. राम म्हणू नका. प्रश्न कसा आहे बघा एका ओव्हरमध्ये बॉल किती असतात. बॉल एकच असतो बरं काय म्हणतोय बॉल एकच असतो पण तो बॉल 6 वेळेस टाकायचा असतो. काय म्हणतोय इंटरव्ह्यू असे प्रश्न फार विचारतो बरं काय हां अजून सांगू का समजू अशी बरेच आहेत सांगतोय. याला काय झालं एक तरुण असणारा इंटरव्ह्यू जायला निघाला बरं का हां इंटरव्ह्यू गेला मस्त लक्ष्मी ऑफिसमध्ये गेला नंतर हां नमस्कार तुझं नाव काय सांगितलं आपण गाव सांगितलं हां सांग रे म्हणे विचारा बरं का सांग रे म्हणे पाऊस पडायला लागला लक्ष्मी नाही. मग पाऊस पडू लागल्यानंतर एक बिचारी तरुणी आहे तिला आणखी जायचं आहे कुठतरी त्याच रस्त्याने जायचं आहे हां पाऊस पडायला लागला ती भिजू लागली लक्ष्मी नाही का हुशार इंटरव्ह्यू हा हुशार आहे. मग तो म्हणायला लागला मग तिनं जर तुला तिच्या बाईकवरती लिफ्ट मागितली काय म्हणतोय बाईकवर आपल्या गाडीवर तुला हो भाऊ मला तुमच्या तू म्हणाली तर तिच्याशी बोलताना तू कसं बोलशील म्हणे. बरं तिला आवडत प्रश्न आहे काय सांगायचं हे घडलेली घटना आहे बरं काय. त्या मुलाला असा प्रश्न विचारला ते सांगितलं त्या मुलाने पण आहे महाराज आणि मी उत्तर दिलं आणि तुला गुजराती हायस्कूल शिक्षक म्हणून लागला बरं काय गप्पा म्हणायचं तो मुलांना सांगायला लागला हां शिक्षक म्हणून लागला तो म्हणाला आता म्हणे साहेब म्हणे माझ्यापेक्षा लहान असेल बरं तुला बेटा वगैरे म्हणे काहीतरी म्हणे हां बेस बेटा म्हणे आणि माझ्या बरोबरीची असेल हां बसाबाई म्हणेल आणि माझ्यापेक्षा थोडी मोठी असेल ताई म्हणेल म्हणे वा वा टाळ्या वगैरे झालं सुरक्षित बरं काय सांगतोय अशी गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात बरेच प्रश्न विचारतात अशा सगळ्यांना माहिती आपण पायऱ्या चढून गेलो तो म्हणतो सांगा पटकन सांगा मला पायऱ्या किती आहे पटकन सांगा आपण पायऱ्या 10-20 घाबरून जातो ते अजिबात घाबरायचं नाही. अहो साहेब पायऱ्या 25 आहेत घाबरून सांगा किती आहेत 25 बरोबर आहे त्या साहेबाला माहित असतं किती पायऱ्या येते त्याला मोजलं असतं काय त्याला माहित असतं दाबून सांगायचं पायऱ्या किती आहेत 25 आहे त्याला माहित नसतं किती असतात ते तो लिफ्टवर जातं का काय तरी पायऱ्या का सुद्धा कशा करता असं तो विषय. माझा मुद्दा काय चालू आहे तुकोबार आहे म्हणतात या ठिकाणी आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विने जीवा सुख नाही. तुकोबार आहे म्हणतात देवाला आपलंसं करून घ्या त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्ती होणार नाही. मग मला सांगा आता तुकोबार आहे म्हणतात देवाला आपलंसं करून घ्या. आता सुरुवातीला प्रश्न निर्माण होतो की असलेला देव आपलासा करायचा काय म्हणते मी असलेला देव आपलासा करायचा की नसलेला देव आपलासा करायचा मला प्रश्न शिल्लक आहे. आता त्याचा पुढचा विषय असा आहे आता समजा तुकोबाराय देव आपलासा करा मग ह्याचा अर्थ असा की तुकोबाराय जन्माला येण्यापूर्वी तुकोबारायांचा अवतार होण्यापूर्वी त्या जगात देव नव्हता का होता. बघा संगती किती आपण सोडून सोपही तेवढं चांगलं आहे बरं का मग संगती कशी लावायची. मग तुकोबारायांना अभिप्रेत असणारा देव कोणता